और वाला भर रहा था ज़्यादा साधा साधा। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आपला होस्ट विक्रम सरगर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे वाजलेत 9:20 आणि आज आपण निघालो आहे ऑफिसला. आज भरपूर दिवसानंतर आज आपण बाईकनी चाललो आहे ऑफिसला, जवळपास 1.25 महिन्यानंतर. जेव्हा मी शेवटचा व्लॉग बनवला होता त्याच्यानंतर आज फर्स्ट टाईम जातो आहे बाईक घेऊन. फायनली पॅचवर्क कंप्लीट झालेलं आहे रोडवरचं. फायनली आज वाशी ब्रिजवरती पोहोचलो आपण. अरे हवा भरपूर आहे, इतकी की पाठी खेचलं जात आहे. आज तर इथूनच लागलं आहे ट्रॅफिक. आपल्या बाईक आहेत, आपण निघून जाऊ आराममध्ये सगळं. नॉर्मली थोडं ते पोर्ट्सचं लिहिलेलं आहे त्याच्या सिग्नलच्या जवळपास थोडं ट्रॅफिक असतं, तर आज तर इथूनच आहे. बाईक असला की हा एक फायदा होतो की आपण एका साईडने निघून जातो. फायनली मानखुर्दच्या साईडला रेलिंग लावत आहेत वॉकिंगसाठी. फक्त माझा प्रश्न एकच आहे की इथे वॉकिंगला कोण येणार आहे इतक्या लांब. स्पीड कॅमेरा 50ची लिमिट आहे आणि आपण आहे 47वरती. आपल्या चॅनलवर आपण पहिला व्हिडिओ पण आज आपला घर ते ऑफिसचाच टाकलेला आहे आणि हा दुसरा पण आता आपला घर ते ऑफिसच येईल. जवळपास 1.25 महिन्यानंतर मी बाईक काढली आज बाहेर. म्हणजे शेवटची 4 जूनला काढली होती, त्याच्यानंतर आज डायरेक्ट 12-13 जून, म्हणजे जवळपास 40 दिवसाचा डिफरन्स. यावर्षी खूप प्लॅन केलं होतं की मॉन्सून स्टार्ट झाला की आपण बाईक ट्रिप करायचं आहे सर्व. पण मॉन्सून स्टार्ट झाला ते असा एक खतरनाक झाला की त्या मॉन्सूनमध्ये सर्वांना घरात बसायला सांगितलं. मी 1.25 महिने बाईक बाहेर नाही काढली. त्याचं कारण असं आहे की टर्फवरती खेळत असताना माझा पाय स्टक झाला आहे टर्फमध्ये आणि ॲक्च्युली मोठी इंजुरी होता वाचली. तर मायनर नी पेन होतं ते ॲक्च्युली टॅब्लेट्सनी आणि पेन किलरनी आता कमी झालं आहे थोडाफार. तर त्याच्यामुळे आपण बाईकला टच पण नाही केलं आहे जवळपास 1.25 महिन्यात. नाहीतर आपण खूप प्लॅन केले होते की आपण विकेंड राईड पण करायचे मॉन्सूनमध्ये, पण आता बघू कधी होत आहेत ते. बट ॲक्च्युली मला पण हा सेमच रोड डेलीच्या नेहमी व्लॉगमध्ये दाखवायला पण कंटाळा येतो की काय नेहमीचं तेच आहे आपलं. ॲक्च्युली घरातून निघाले की ऑफिसपर्यंत पोहोचायला ट्रॅफिक लागते 4-5 ठिकाणी ते. तर इथून पुढे स्पेसिफिक कंटेंट असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल शॉर्ट रील्स किंवा डेली ऑब्झर्वेशन टाईपमध्ये जे काही व्हिडिओज असतील ते आपण टाकत जाऊ इंस्टाग्रामवरती, आणि यूट्यूबवरती आपण विकेंड राईड्सचे व्हिडिओज किंवा ट्रेकिंग जे आपण ट्रॅव्हल करू असे काही कंटेंट टाकत जाईल. तर म्हणजे सेपरेट कंटेंट बेस होऊन जाईल. यूट्यूबसाठी विकेंड राईड्स, हप्त्यातून 5 दिवस ऑफिसला जातो आणि त्याच्यामध्ये परत ते सेम कंटेंट व्हिडिओमध्ये येणं म्हणजे तुम्हाला पण बोरिंग वाटेल. तर आपला कंटेंट हा असा की इंस्टाग्रामसाठी डेली ऑब्झर्वेशनवर डेली काही जर इंटरेस्टिंग असेल तरच ते टाकत जाईल, आणि यूट्यूबला लाँग व्हिडिओज. तर असं आपण डिवाईड करू त्याला, आणि इथून पुढे आपण ट्राय करू की प्रत्येक यूट्यूब चॅनलवरती पण प्रत्येक विकेंडला काही ना काहीतरी कंटेंट टाकत जाऊ.
बाईक असल्याचा हाच एक फायदा आहे मुंबईमध्ये. बाजूचं ट्रॅफिक थांबलं तरी आपण आराममध्ये जातो. फक्त फुल स्पीडने नसतो, हा एक प्रॉब्लेम आहे. अदरवाईज थोडी तरी स्पीड कंटिन्युटी असतेच. आज आहे 13 जून आणि वरती बघितलं तरी असं वाटणारसुद्धा नाही की ॲक्च्युली 13 जून आहे. इतकी खतरनाक गरमी आज. 1 जुलैच्या पहिले इतकी खतरनाक गरमी होती. पुढचे 7 दिवस म्हणजे जवळपास 7 तारखेपर्यंत इतका धो पाऊस पडला की मुंबईकर हैराण झाले. सर्व ट्रेन बंद झाल्या, मुलांना वर्क फ्रॉम होम दिलं. आज 13 जून म्हणजे क्लायमेट चेंज आहे ते बोलतात ते खरंच आहे की 15 दिवसामध्ये गरमी पाऊस गरमी हा आपण अनुभव केला. 10च्या वरती नाही जाते आपली स्पीड. आता बाहेरून शॉर्टकट घेतलेले पण फसलेत. पूर्ण बसेसचीच लाईन आहे कंटिन्युअस. मला हेच समजत नाही लोकांना इतकी घाई काय झालेली असते की ते पूर्ण लेन ब्रेक करून चालू. ब्रिजवरून आपण नॉनस्टॉप उतरलो. फॉर द फर्स्ट टाईम मी त्या ब्रिजवरून विदाऊट स्टॉप आलो. इतकं ट्रॅफिक असून सुद्धा आज ऑटो रिक्षापेक्षा बसवाल्यांनी जास्त त्रास दिला आहे. हो, फायनली ट्रॅफिक संपलं. आज तर 1 तासापेक्षा जास्त वेळ लागला. मी तर याच्यापेक्षा कमी टायमिंगमध्ये ट्रेनने ऑफिसला पोचतो. हो, इथे काहीच गर्दी नाही आहे. बोल. आज ब्रिजवरती ट्रॅफिक नाही लागलं मला कुठेच, बट मेन ट्रॅफिक पडलं ते तो जंक्शन्सला. फायनली आपण पोचलो महेश्वरी उद्यानला. तर आता जवळ आलं आहे आपलं ऑफिस. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही जरूर पाठवा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला बघत राहा. टिल देन टेक केअर. बाय बाय.